नमस्कार, VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। अमरावती जिल्ह्यात चांदूर बाजार तालुक्यातील कुरल पूर्णाच्या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू आणि दगड गाळाची वाहतूक याची इन्फ्रा कंपनीकडून होत आहे। या कंपनीला जलयुक्त शिवार अंतर्गत विनामूल्य गौण खनिज खोदकामची परवानगी दिली आहे, मात्र लाखो रुपयांचा महसूल या ठिकाणी बुडविला जात आहे। नदीपात्रातून सुरू असलेल्या उत्खननात माती मुरुमासोबत काळी रेती व बद्रीचे नियमबाह्य पद्धतीने मोठ्या प्रमाणात उत्खनन होत असल्यामुळे याची कंपनीवर असलेली जिल्हा प्रशासनाची मोठी कृपादृष्टी असल्याचे स्पष्ट चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। शासनाचा कोटी रुपयांचा महसूल कंपनीकडून बुडविला जात असल्याचा आरोप सुज्ञ नागरिकांकडून होत आहे। नदीपात्रातून खोलीकरण, रुंदीकरण, उत्खननातून 3 लाख घन मीटर माती उपलब्ध होईल असा अहवाल दिला असताना 14 डिसेंबर 2017 सर्वेक्षण करण्यात आले। 1 किलोमीटर उपयुक्त रेतीचा थर नसल्याचा अहवाल सादर केला, मात्र पूर्णा नदीच्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर 4 ते 5 फुटांपर्यंत काळी रेती व बद्रीचा मुबलक साठा उपलब्ध असताना सर्वसामान्य नागरिकाला दिसणारे उत्खनन शासनाला न दिसणे म्हणजे त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण करणारे आहे। जवळपास 4 करोड रुपयांचा महसूल बुडविला जात आहे, तर नदीपात्रातून वाळू नसल्याचा अहवाल यामुळे ग्रामपंचायत कुरल पूर्णा चर्चेत आली आहे, तर स्थानिक महसूल विभागावर होणार गौण खनिज वाहतूक याच्याकडे दुर्लक्ष करीत आहे। मात्र एजी इन्फ्राच्या मनमानी कार्यावर स्थानिक तहसीलदार बोलायचे टाळत आहे। चांदूर रेल्वे येथून बादल डकरे यांची ही रिपोर्ट।